या ग्रह आणि तारे यांचा खरंच परिणाम होतो का माणसाच्या आयुष्यात? ग्रह आणि ताऱ्यांचा 100% परिणाम होतो. आणि ह्याचं एक उदाहरण म्हणजे काय, आपण झाड बघतो, झाडाला सूर्यप्रकाश खूप महत्त्वाचा असतो. झाडाला सूर्यप्रकाश मिळाल्यानंतरच त्याच्यामध्ये वाढ होण्यासाठी झाडाला मदत होत असते. झाड हा एक नैसर्गिक घटक आहे. आता दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर चंद्राच्या कलेप्रमाणे समुद्राची भरती ओहोटी होत असते. जसा चंद्र आणि समुद्र हे निसर्गाचे घटक आहेत, तसा आपण पण एक निसर्गाचा घटक आहे. जर एवढ्या मोठ्या समुद्रावर त्या चंद्राचा आणि झाडावर त्या सूर्याचा परिणाम होत असेल, तर आपण निसर्गाचे घटक म्हणून आपल्यावर देखील त्याचे परिणाम होत असतात. त्यामुळे हे जे ग्रह तारे जे आहेत ना, ह्याचे जे परिणाम आपल्यावर होतात ते आपल्या आयुष्यातल्या ज्या महत्त्वाच्या घटना घडणार असतात किंवा आपल्या आयुष्याचा जो एक मार्ग असतो, त्या मार्गामध्ये ह्या ग्रहांचे परिणाम हे 100% होत असतात. कारण आपण पण एक निसर्गाचे घटक आहोत आणि सूर्य, चंद्र, तारे हे सुद्धा निसर्गाचे घटक आहेत. ही कुंडली जी आहे ना, ही कुंडली म्हणजे तुमच्या आयुष्याचा एक मॅप आहे. करिअर कोणत्या क्षेत्रात केलं पाहिजे, विवाहाविषयी असेल किंवा अनेक अडचणी असतात. माणसाच्या आयुष्यात ज्या अडचणी बऱ्याच प्रकारच्या असू शकतात. प्रत्येक माणूस तितक्या अडचणी आहेत. तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ज्योतिषशास्त्रामार्फत मिळू शकतात. एक मार्ग मिळू शकतो की बाबा मी कोणत्या मार्गाने पुढे गेलं पाहिजे.